परभणी तालुक्यातील पारवा शिवारामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेमध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांनी 3 जणांना बेदम मारहाण केली। सोबतच त्या ठिकाणी असलेल्या एका महिलेवर देखील लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे। या घटनेमुळे परिसरात एकच दहशत मांडली असून पारवा शिवारात असलेल्या एका शेतामध्ये परवाच्या दिवशी रात्री दरोडेखोराने हा घृणास्पद प्रकार केला। शेत आखाडा गावापासून दूर असल्याने संध्याकाळी उशिरा हा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे। जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर महिलेची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी याची माहिती दिली आहे। दरोडेखोरांचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली असून पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणावर लक्ष देत आहेत। परभणी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पारवा गावाच्या शिवारात शेताच्या आखाड्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाला दरोडेखोरांनी चोरी करण्याच्या उद्देशाने प्रथमदर्शनी असं दिसतं येऊन तेथील कुटुंबियांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या चीजवस्तू चोरून नेल्या। त्याचप्रमाणे तेथील एका महिलेवरही लैंगिक अत्याचार झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि तातडीने जशी माहिती मिळाली आमची पोलीस अधिकारी, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आम्ही स्वतः त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। जखमींना दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे आणि या गुन्ह्याच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या पथकांमार्फत सर्वांगाने गुन्ह्याचा तपास चालू आहे। धन्यवाद। आपण जे पीडितेला पाहून गेला आता काय म्हणता? परभणीमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। एका महिलेवर अत्याचार करण्यात आलेला आहे। काल मला वाटतं रात्रीची घटना आहे आणि सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात। लहान मुलं असतील, महिला असतील, इथं महाराष्ट्रामध्ये न्यायव्यवस्था तशा पाहिजे आता फेल ठरलेली आहे। आत्ताच मला वाटतं IG साहेब येऊन गेलेले आहेत। लवकरात लवकर आरोपींना अटक झाली पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा या लोकांना झाली पाहिजे। आत्ताच ही महिलासुद्धा इथंच आहे आणि संपूर्ण तपास मी SP साहेबांना सुद्धा बोललेलं, संपूर्ण तपास चालू आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। पण या घटना अशा वारंवार घडू नये। तुम्ही पाहिलं असेल की ड्रग्स असेल किंवा नशाखोरीच्या संदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्र मला वाटतं 1 नंबरला जाऊन पोहोचलेला आहे। अशा घटना ह्या सातत्यानं महाराष्ट्रामध्ये होत आहेत। त्याला कुठं ना कुठं प्रायबंद घातलं पाहिजे, नवीन कायदे काही निर्माण केले पाहिजे आणि या लोकांना लवकरात लवकर अशा लोकांना फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी तर आमची आहेच, पण तपास लवकरात लवकर चक्र फिरले पाहिजे आणि दोषी अटक झाली पाहिजे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।